महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या माध्यमांसह सामान्यांच्या चर्चेत केंद्रस्थानी आहेत. प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ सोहळ्यावर राज ठाकरे यांनी टिप्पणी केल्यानं सोशल मीडियावर कित्येकांनी त्यांचं कौतुक केले, तर कित्येकांनी त्यांच्यावर टीकेचे बाण सोडलेले आपल्याला दिसतात. राज ठाकरेंच्या टिप्पणीमुळे अर्थातच राजकीय प्रतिक्रियाही जोमानं पुढे आल्या आणि साहजिकच त्यामुळे गंगा प्रदूषणाचा मुद्दा समोर आला आणि त्यावर सुद्धा चर्चा झाल्या. राष्ट्रीय हरित लवादानं एकच महिन्यापूर्वी दिलेल्या आपल्याच अहवालावर पलटी मारत गंगा प्रदूषणावर वेगळाच शेरा दिला. पाहूया हे संपूर्ण प्रकरण नेमकं आहे काय. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान. राज ठाकरेंनी महाकुंभ सुरू असलेल्या ठिकाणी गंगा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केल्यानं मोठाच गदारोळ सुरू झाला. नेमकं काय म्हणाले राज ठाकरे, चला पाहूया. आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले. म्हटलं मी नाही पिणार. अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळात ठीक होतं. मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी. राज ठाकरे यांच्या या विधानावर गुणरत्न सदावर्ते यांची ही प्रतिक्रिया आली. ते म्हणाले, मला वाटतं की राज ठाकरेंना आता स्पष्ट करावं लागेल की त्यांचा पक्ष हिंदुत्ववादी आहे की नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना जाऊन विचारलं पाहिजे, राज ठाकरे यांची भूमिका नेमकी आहे काय. राज ठाकरे यांना भारतीय संविधानानं दिलेला श्रद्धेचा मूळ अधिकार समजत नसेल. गंगा हा विषय लोकांच्या श्रद्धेच्या सोबत जोडला गेलेला आहे. राज ठाकरे यांनी गंगा मातेचा अपमान केलेला आहे. राज ठाकरेंची जेवढी निंदा करावी तेवढी कमीच आहे. ते जेव्हा बोलत होते तेव्हा लोकांनी टाळ्या वाजवल्या. राज ठाकरेंनी माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे की त्यांचा पक्ष हिंदुत्ववादी नाही. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळ म्हणजेच CPCB राष्ट्रीय हरित प्राधिकरणाला सादर केलेल्या म्हणजे NGTला सादर केलेल्या एका अहवालात मोठा दावा केला. विश्लेषणाच्या आधारे प्रयागराजमध्ये महाकुंभ दरम्यान संगम ठिकाणी पाणी स्नान करण्यायोग्य होते असा दावा या अहवालात करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे याआधी फेब्रुवारी महिन्यात या उलट अहवाल देण्यात आला होता. मग एक महिन्यात असा कोणता चमत्कार घडला असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. तसेच काल पिंपरी चिंचवड येथे सभेत बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी याच गंगेचं पाणी पिण्यास नकार दिला होता. त्यातच असा अहवाल आल्यानं नव्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या म्हणजेच सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या अहवालात म्हटल्याप्रमाणे सांख्यिकीय विश्लेषणाची गरज निर्माण झाली, कारण वेगवेगळ्या तिथींवर एकाच ठिकाणी आणि एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणावरून गोळा केलेल्या पाण्याच्या नमुन्यासह माहिती बदलत होती आणि यामुळे नदीच्या पूर्ण क्षेत्रात नदीच्या पाण्याची समग्र गुणवत्ता लक्षातच येत नव्हती. अर्थात अशा वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या प्रयोगांमुळे गोंधळ उडण्याची शक्यता होती आणि हे साहजिकच आहे. आणि त्यामुळे साहजिकच पाणी प्रदूषणाची नेमकी अचूक माहिती समजणं गरजेचं होतं. गंगेच्या प्रदूषणाचे फोटो आणि महाकुंभ मधले पाण्याचे प्रदूषण यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल अत्यंत महत्वाचा ठरतो, कारण पाण्याचे नमुने घेऊन त्याचा शास्त्रीय अभ्यास करण्याचे काम हा विभाग करत असतो. डिसेंबर महिन्यातील आदेशानंतर 17 फेब्रुवारी रोजी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने एक रिपोर्ट सादर केला होता. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केलेल्या निरीक्षणात संगमाच्या पाण्यात फेकल कॉलिफॉर्म आणि बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड पातळी वाढल्यानं स्नानाचे मापदंड पूर्ण करत नाही असं ते म्हटले होते. म्हणजेच हे पाणी स्नान करण्यास योग्य नाही असं स्पष्टपणे या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं होतं. महाकुंभात संगम ठिकाणी यमुना आणि गंगा नदीतील पाण्याची गुणवत्ता स्नानासाठी आवश्यक असणारे प्राथमिक मापदंड पूर्ण करण्यात अपयशी ठरलेली आहे. याचे कारण देताना पाण्यात फेकल कॉलिफॉर्मचे प्रमाण अतिशय जास्त आहे असं या अहवालात म्हटलं होतं. मंडळाच्या अहवालात म्हटल्याप्रमाणे ज्या ठिकाणचे नमुने घेऊन अभ्यास करण्यात आला तिथं फेकल कॉलिफॉर्मची पातळी ही 2500 युनिट प्रति 100 मिलीमीटरच्या मर्यादेपेक्षा जास्त होती. याचा सरळ अर्थ होता त्या ठिकाणचे पाणी प्रदूषित आहे. 28 फेब्रुवारीचा एक अहवाल 7 मार्च रोजी NGTच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आला होता. प्रदूषण नियंत्रण मंडळाने 12 जानेवारीपासून दर आठवड्याला 2 वेळा पाण्याचे निरीक्षण केले होते. गंगा नदीतील 5 ठिकाणी आणि यमुना नदीतील 2 ठिकाणी तज्ज्ञांनी पाण्याची तपासणी केली होती. दरम्यान आता महाकुंभाची समाप्ती झाली आहे, पण अजूनही नद्यातील पाण्याचे स्नान करण्यावरून प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे. मागील एका अहवालात संगमातील पाणी स्नान करण्यास योग्य नाही असं नमूद करण्यात आलं होतं. 17 फेब्रुवारी रोजी CPCBने NGTला असं सांगितलं होतं की विभिन्न ठिकाणच्या पाण्याची गुणवत्ता स्नानासाठी ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता करत नव्हती. अर्थात स्नानासाठी जे पाणी आवश्यक असतं
ते पाणी गंगेमध्ये नाहीये किंवा गंगेतल्या पाण्याचं प्रदूषण झालेलं आहे, असंच या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं. राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातील प्रदूषित पाण्यावरून इतकं थेट बोलल्यावर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय आणि त्यावरून त्यांचे एकेकाळचे जवळचे सहकारी आणि सध्या भाजपचे नेते असणारे आमदार राम कदम यांनी ही टीका केली. सोशल मीडियावर अनेकांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली, तर अनेकांनी त्यांना पाठिंबा दिलाय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कमेंट करून कळवा आणि पाहत रहा महाराष्ट्र दिनमान. धन्यवाद.